मी चर्चेला तयार होतो, पण जरांगेंकडून कोणताही निरोप मिळाला नाही. आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली आहे. 2 दिवसांपूर्वी जरांगेंच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं असं विखेंनी म्हटलंय. समिती म्हणून मनोज जरांगेंशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला असंही विखेंनी म्हटलं. चर्चेला येऊ नका असं बोललोच नाही असं स्पष्टीकरण यावर मनोज जरांगेंनी दिलं. त्यांच्या मोर्चात निघण्यापूर्वी मी त्यांच्याशी माझं प्रत्यक्ष बोलणं झालं नाही, पण त्यांच्या सहकार्याशी बोलणं झालं होतं आणि माझी तयारी होती जाऊन त्या ठिकाणी. मी तयार आहे, चर्चेला येतो. परंतु मी त्यांना म्हटलं की चर्चा करून जर आंदोलन थांबणार असेल तर त्या चर्चेला काही अर्थ राहणार आहे. रात्र झाल्यानंतर मग परत त्यांचा काही निरोप आला नाही या संदर्भामध्ये. मग मी तो काही परत विषय घेतला नाही. कालही आमच्या प्रवासाचा प्रयत्न होता की नगर जिल्ह्यातून जाताना त्यांना भेटावं. आम्ही काही चर्चा करायला मी कधीच नकार दिलेला नाहीये आणि त्या जरंगे पाटलांचा मला वाटतं गैरसमज झालेला आहे. काय केलं म्हणा, आमचा नंबर आहे तो, त्यांचा फोन आलेली. फोन काय गेलता मग असं उलट नाही बोलायचं कवा की चर्चेची तयारी असेल तर आम्ही जायला तयार आहे. तुम्ही यावं का म्हणून रातची 12ला निघाली होती. मग मी झोपलो होतो तेव्हा. सरपंच म्हणले वाटतं बाबा तुम्ही सकाळी आत झोपलं बाबा, दिवसभर बेजार आहे. ठीक आहे म्हणे, मग सकाळी येतो, काही अडचण नाही, पण मी आत्ता येऊ शकतो म्हणे लगेच. मग ते जमतं का? मग असं कसं खोटं बोलायचं? चर्चेला तयार होतो ना आम्ही, म्हणूनच तर ते येतो म्हणले ना. आता त्यांच्यात काय झालं आम्हाला काय? मला वेगळं, इतरांना वेगळं. तयार आहे चर्चेला तुम्ही सरकारशी? मी कधी नाही म्हणलोच नाही. नाहीला फक्त एक दिवस मान्य नाही आपल्याला तो.